सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी गदावरी देवोनिरा तुलसी हार गला काचे पीतांबरा तुलसी हार गला काचे पीतांबरा ಅವಳೆ ನಿರಂತರ ಹಿಂದಿದಾನ ಅವಳೆ ನಿರಂತರ ಅಕ್ಕರ ಕುಂಡಲ ಕಪಚೆ ಪ್ರವಣೆ ಅಕ್ಕರ ಕುಂಡಲ ಕಪಚೆ ಪ್ರವಣೆ ಕಂಠಿ ಕಸುಮಣಿ ವಿರಾಜಿತ ತುಳಸಿ ಹಾರ ಕಾಶಿ ಪೀತಾಂಬರ ತುಳಸಿ ಹಾರಗಳ ಕಾಶಿ ಪೀತಾಂಬರ ಅವಳೆ ನಿರಂತರ ಹಿಂದಿದಾನ तुका मने माझे हेचे सर्व शोका 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 तुका मने माझे हेचे वाहिना त्रिमुख आवडेने वाहिना त्रिमुख आवडेने वाहिना त्रिमुख आवडेने वाहिना त्रिमुख आवडेने काचे पीतांबरा तुळसी हार गला 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 काचे
Krishna Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Hare Ram Krishna रूप पाहता लोचने सुख झाले सजने रूप पाहता लोचने सुख झाले सजने सुकृता
सर्व सुखाच्या हरी 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 वाह हरी हरी नलिलापति माऊली सायरा Oh,
Mauli Sarada
नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तू जायसा नाही सखा कृपा करुणी रंगाधरी हती कृपा करुणी रंगाधरी हाती। माझा आवाज कळतोय का तुम्हाला? स्पष्ट स्पष्ट कळतोय आवाज? ठीक आहे, आता बोलायचं नाही, माझ्याकडे लक्ष द्यायचं, एकमेकाला पालवायचं नाही, माझ्याकडे लक्ष द्यायचं पूर्ण पोरांनो, हा लक्ष द्या। तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूच कृपा सिंधू गणराया तूच कृपा सिंधू गणराया गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
पांडुरंगा कृपा प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु सत्कार ऐके वचन कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त सळे घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण जन्माई स्वरूप संत माझ्या नाडोबारा याचे लाडके संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा चार कडव्याचा अभंग सेवेकरते मला विठाला विठाला अरे सर्वांचं आराध्य दैवत गजानन बाबा यांची स्तुती करणारा यांचं महत्व सांगणारा अभंग तुकोबरा यांनी अतिशय सुंदर या प्रकरणामध्ये केलेलं आज काय निमित्त कीर्तन काही कीर्तन नित्याची काही कीर्तन निमित्ताची पण आजचं कीर्तन नित्याचं कीर्तन आहे आणि जगामध्ये माझ्या बाप्पाचा आज उत्सव होतो रूप
ओंकार प्रधान रूप गणेशाचे येथून देवाचे जन्मस्थान. अरे सर्वांचं मूळ आहे ते देवादिदेव बाप्पा आहे. आणि त्या बाप्पाचा आपण काय करतोय आज उत्सव करतोय. जयंती उत्सव. वा गोड. काय करतोय उत्सव करतोय. त्या उत्सवानिमित्त आज अतिशय सुंदर आयोजन नियोजन आहे. टाळकरी माळकरी विनेकरी भजनकरी सर्व पंचक्रोशीतील गणेश भक्त भाविक भक्त यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक दरवर्षी आपण या ठिकाणी पुष्पवृष्टी करतो आणि त्यात भर अन्नदानाची करतो. म्हणजे अन्नदान त्यात भर आहे का. तर त्यामध्ये काय भर आहे. प्रसाद आहे. महाराज काही चिखलाचे गणपती असतात, काही चिनी मातीचे गणपती असतात, काही चांदीचे गणपती असतात, काही सोन्याचे गणपती असतात. चांदीचा गणपती असला तरी आरती तीच, सोन्याचा गणपती असला तरी आरती तीच, चिखलाचा गणपती असला तरी आरती तीच. आणि चिखलाच्या गणपतीमुळे सोन्याचा गणपती झालाय. पोरांनी काय केलं, एक चिखलाचा गणपती केला, उत्सव चालू केला. खरा उत्सव कधी असतो गणेश जयंतीला, बरोबर आहे. आणि दुसरा एक उत्सव असतो, ती कधी असतो दादा भाद्रपद महिन्यात गणपती उत्सव. हा पोरं हुशार आहेत दादा, बोलत राहा. हा ती किती दिवस असतो, 10 दिवस असतो का. अरे समाजाने एकत्र यावं, एकत्र बसावं, एकत्र विचार विनिमय व्हावा. कशामुळं तर ते गणपती बाप्पामुळं. म्हणून यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. हा इथे सर्वजण येतात आणि आनंद घेतात. येथे आहे सकळाशी अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अरे त्या इथं कुणाला भेदभाव नाही. सर्व आपण गणेश भक्त आहे, सर्वजण आपण गणेश भक्त आहे. आणि त्या गणेश भक्ताचा आपण उत्सव करतोय. ह्याचं आयोजन कोणी केलं, श्री गणेश मंडळ शिंदे वस्ती 40 इरिगेशन बंगला भरणेवाडी. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आहे. आणि आजचं कीर्तन हे युट्यूब चॅनलवर आहे. हा तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार आहे. हे लेकरं लहान आहेत आज, पण यांच्या वयाच्या जसं जसं वय वाढत, आणि आमच्या पूर्वज इथं गणेश उत्सव करायचे, इथं हरी कीर्तन करायचे, इथं भजन करायचे का. तर हा पुरावा आहे. आणि तो पुरावा कोण देत आहे, गजानन. अरे युट्यूब वाले गजाननच आहे. हा किती ताकद आहे महाराज, ते गजानन आहे. आणि ते कॅच करते, जसं हे कॅच करते का तसं ते कॅच करते तिकडं. हा गजानन कुदळे भक्ती योग युट्यूब चॅनल इंदापूर आपल्याला लाईव्ह प्रेक्षेपण. आणि ह्या युट्यूब चॅनलवर तुम्ही कधी बघा, रात्री बघा, दिवसा बघा, सकाळी बघा, नाही तर संध्याकाळी बघा. आजचा कार्यक्रम तुला रोज बघायला मिळणार आहे. आपण काय केलं पाहिजे, बाप्पाला लागतं काय, बाप्पासाठी करावं काय, बाप्पा आपल्यासाठी करतो काय, ते आजच्या कीर्तनात शिकायचंय. आणि बाप्पाने केलंय काय. विठाला विठाला विठाला
सुंदर वादक आहेत हरिभक्त नारायण विकी महाराज गाडवे, वय वर्ष 18, पण खरंच ते आठवते राव. हा 18च लावते, इतका गोड हात आहे लेकराचा. त्याच्यासाठी एकच टाळी द्या, खाड 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 खाड. आणि ते सगळ्यांना वाजवते, त्याच्यासाठी वाजवलं म्हणून आपण काय फरक पडतोय. हो विनेखेडे आप्पांना ऑपरेशन झाले मध्ये, तरी ते बिचार या बाप्पासाठी निष्ठावंत हे देह जावो अथवा राहो, बाप्पाच्या चरणी दृढ भाव आहे आप्पांचा. असेल ते असेल, होईल ते होईल म्हणून या आजारातून आप्पांना त्यांनी सहकार्य केलेले आणि आप्पा आज विना घेऊन उभा आहे. आई बाप्पाची करणी महाराज. शेजारी भाऊ महाराज आहे, ते दत्तभक्त आहेत, अतिशय दृढ त्यांची दत्त भक्ती आहे. आपल्याच गावचे काका म्हणणारे बळीदादा हे या कीर्तनासाठी आवर्जून टाळ घेऊन उभा आहेत. सकाळी सुद्धा ते उभा होते, आताही उभा आहेत. शेजारीच दादा महाराज गायकवाड हे माझ्या रोज कीर्तनात असतात. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आपल्या ज्या सांप्रदायिक दिशा ज्या गावाला आपल्याला दिली, हरिनाम काय, भजन काय, कीर्तन काय, ते हरिभक्त पारायण महादेव महाराज धाकटे पाटील हेही आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. हरिभक्त पारायण कीर्तनकार आमचे शिष्य शहाजी महाराज भरणे आज उभा आहेत, त्यांच्याही चरणावर मी नतमस्तक होतो. हो या ठिकाणी गौरी बी आहे गणपतीपाशी. हा गणपतीची गौरी संगत असते रोज. आमची पत्नी आहे ती पुष्पा पोरे, नाचवते रोज पार्वतीच्या बाळा, रोज नाचवते. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचा भाव आहे म्हणून माझ्या कीर्तनाला भाव आहे. हा आता आज कुठं भाव कीर्तनाला असतोय तेव्हा भाऊच्याही चरणावर नतमस्तक होतो. त्यांचा कोणीच हात धरत नाही. देशात, राज्यात, गावात, तालुक्यात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात असे पवार, पण हे पवार महाराज आहेत. हा त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. हरिभक्त पारायण जे अर्जुना सारखे शूरवीर आहेत, कधीच त्यांना खोटं नाटं लबाडी चालत नाही. असेल ते सत्य. अर्जुनासारखे अर्जुन निंबाळकर हे माझ्या प्रत्येक कीर्तनात आहेत. आतापर्यंत माझी 457 कीर्तन झाली. 5-7 कीर्तनात गैरहजेरी झाली असत, पण जवळ 450 तर खटून आणले त्या. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. हरिभक्त पारायण कीर्तनकार हरिभाऊ महाराज चौरे अतिशय आठास आहे. हा कामामध्ये काम काही म्हणा, राम राम कष्ट करून महाराज 2 तास बोलतात. हा निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म ते त्यांच्याकडून घ्यावा म्हणून चौरे महाराजच्याही चरणावर मी नतमस्तक होतो. वेहाळे गावचे काका आहेत आसपटे काका, अतिशय सुंदर गायक आहेत. ते कधी फटच पडून देत नाही. ते आसपटे आणि मारुती वायू रूपामध्ये प्राज प्रत्यक्षित आहेत. माझ्या मागात भीतीच नाही काय. हरिभक्त पारायण मारुती महाराज शिंदे यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण सुरुवात करतो. विठाला सेवेसाठी घेतलेला आभार काय माझ्या गजानन बाप्पाचा आहे. आपण काय सांगतोय, नमिला गणपती माऊली सारजा. काय वैष्णव आहेत ना, वैष्णव हे कधीच नाराज नसतात, सदा प्रफुल्लित असतात. सदा प्रफुल्लित असतात. वैष्णव सानिध्या जो येतो तो आनंदच घेतो. त्याला आनंद कशाचा असतो? सदा भजन, सदा भजन, सदा भजन. त्याला काना नाही, मात्र नाही, उकार नाही, वेलांटी नाही, काहीच नाही. का? सदा आनंदी असतात ते. सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरी,
वैष्णव सदा आनंदी आहेत. बाप्पा कधी दुःखी दिसले का रे? गणपती बाप्पा कसे असतात रे? वाह क्या बात आहे. हेच कीर्तन सार्थक आहे. कीर्तन कीर्तन काय असतं? बाप्पा कसे असतात? वाह पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा. हा ते सदा आनंदी आहे महाराज. मग ते कुणाचं आहे रे? पण आपलाच आहे की. पण त्याला आई वडील आहेत का? कसं काय बरं? आई वडील नाही होय. कोण आहे रे? वाह अरे टाळ्या वाजवा. आता मी कशाला कीर्तन करू? हा कीर्तनच सार्थक झालं. बाप्पाचे आई वडील कोण? शंकर पार्वती. वाह बाप्पाला भाऊ आहे का? कोण रे? कोण आहे? वा बोला 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 बोलत राहा. मी बक्षीस देणार आहे. वा कार्तिक स्वामी बाप्पाचा भाव आहे. हे कुटुंब इतकं जोरात आहे. यांचा नादच करायचा नाही कोणी. या कुटुंबाचा यांना प्रत्येकाला गाड्या आहेत. आपल्याला घरी गाड्या आहेत का नाही? आपल्याला गाड्या आहेत का नाही घरी? बायकोला वेगळी, पोरीला वेगळी, पोराला वेगळी, बापाला वेगळी. का सगळ्यांच्या सारख्या गाड्या आहेत त्या? कुणाला कुटी आहे तर कुणाला चार चाकी आहे. हा कुणाला इनेव आहे तर इने क्वार नाही. हा प्रत्येकाला गाडी आहेत का नाही? हे कुटुंब इतकं डेंजर आहे. यांच्या गाड्या माहिती का तुम्हाला? शंकर भगवानाची गाडी काय आहे? ए पेपर फोड नका का? अजिबात नाही. पेपर नाही फोडायचं. यांच्याकडे सोडून घ्यायचा पेपर. नंदी वाह भगवान शंकराचं वाहन नंदी. वाह आणि बाप्पाचं वाहन क्या बात आहे. वाह बाप्पाचं वाहन उंदीर. कार्तिक स्वामीचं वाहन क्या बात आहे. वाह हेर पिल्लू. कार्तिक स्वामीचं वाहन आणि पार्वती आई स्वामीचं वाहन. वाघ आहे वाघ. हा हाय का एकसारखं यांचं वाहन आहे का एकसारखं? वाह एक जण नंदीवर, एक जण उंदरावर, एक जण मोरावर आणि एक जण वाघावर. हाय कुटुंब डेंजर आहे. हा मग त्यांचं एक दिवस असं झालं महाराज. ह्या विश्वाला हे कुटुंब एकत्र बसलेलं असताना एक दिवस म्हणजे विश्वाला कोण प्रदक्षिणा घालून येते लवकरात लवकर? विश्वाला प्रदक्षिणा घालून कोण येते लवकरात लवकर? कार्तिक स्वामीला आणि बाप्पाला प्रश्न केला कोणी? त्यांच्या आई वडिलांनी. त्यांचा आई वडील कोण? वा शंकर पार्वती. हे निघाली महाराज. तर गणपतीचं वाहन काय? वंदीर आहे. वा बाप्पा म्हणले आता कुठं जायचं ना आपलं कसं वाहन वाजायचं काय? हा पण विश्वाला एक प्रदर्शन घालायची. आणि त्यावेळेस कार्तिक स्वामी दोघं निघाले. जे कार्तिक गेले ते वापसच नाही आले अजून. आणि त्या ठिकाणी माझा बाप्पा उठला आणि त्या माता पित्याला प्रदर्शनाला घातली. कुणाला घातली?
माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तुका म्हणे माय बाप हीच देवाची या रूपे. बाप्पा उठले आणि प्रदर्शना घातला आणि असं नाचलं किती नाचलं. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहाराच्या हातात बाळा. कशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला. कशाचा आवाज झाला गणपती माझा तसंच आवाज झाला रे गणपती माझा नाचत असं नाचलं असा आनंद झाला. ते येऊन खुशीतच बसलं, जायचीच गरज कुठं नाही. अजून कार्तिक स्वामीचा तपासच नाही. इतकं मानत हे, इतकं हुशार आहे हे, इतकं चतुर आहे हे. त्यांनी खरं वाळाकलं. हा बसलं. मग सर्व ग्रंथ आहेत, जेवढे ग्रंथ आहेत तेवढे व्यासाचं उचिष्ट आहे. काका हे काका आहेत, ब्राह्मण काका आहेत, ते व्यासांचं उचिष्ट आहे. अरे जेवढे ग्रंथ लिहिले ते व्यासांनी लिहिले. एकच ग्रंथ लिहायचा राहिला होता. एकच ग्रंथ लिहायचा राहिला होता. ती कुठला ग्रंथ होता माहितीये का? गणपती सेवा कोण करतं हे तर आपा करतात. मग कुठला ग्रंथ लिहायचा राहिला होता नाही माहिती? हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे. हाका मारी ज्याच्या नावे अरे ज्याला हाक मारायची मग त्याचं नाव माहिती पाहिजे का ना अण्णा? ज्याला हाक मारायची त्याचं नाव माहिती पाहिजे का नाही? आणि जर निस्तर मला म्हणणार बोंबल तसाच, कुणाला हाक मारतो काय माहिती? बरोबर आहे का नाही? हा, आणि जर नावच माहिती असतं तर आदलिंग साहेब बघा ती माझ्याकडे टाकील बघते या का, तर त्यांना माहिती हे मला हाक मारते. जी सेवा करायची, जी भक्ती करायची, कुणाची करायची, का करायची, कशासाठी करायची, की कोण आहे शक्ती माहित पाहिजे का नाही? माहित पाहिजे का नाही? बघ ते माहित असलं तर ती भक्ती सार्थकी लागते, नाहीतर कशी सार्थकी लागत? हा, नाही लागू शकत. सर्व ग्रंथ लिहिले आणि ग्रंथ लिहिल्यानंतर एकच ग्रंथ राहिला होता. एकच ग्रंथ राहिला होता. सर्व व्यासाचं उचिष्ट आहे आणि व्यासाचं वय झालं. व्यासाचं वय झालं आणि ब्रह्मदेव व्यासांकडे गेले. ब्रह्मदेव व्यासांकडे गेले म्हणजे तुमचं आभार आहे का, तर सर्व ग्रंथ लिहून तुम्ही काढले आतापर्यंत. आता एकच ग्रंथ राहिला आहे, तेवढा लिहा म्हणजे समाधान झालं.
आपलं समाधान कशात आहे? एकर घ्यायचा, एक जर्सी गाय घ्यायची, लगीन करायचं, मग पोरण, मग शाळेत घालायची. हा, त्यात आपलं समाधान हाय वय समाधान त्यात लागतंय काय? होतंय काय? हा, व्यासांकर माझे ब्रह्मदेव गेले म्हणाले हे सर्व ग्रंथ तुम्ही लिहिले, तेवढा एक ग्रंथ पूर्ण करा म्हणजे सार्थकच झालं. त्या ग्रंथाचं नाव आहे का माहिती कोणाला? आई गजानन बाप्पा आहे रे ते, पण ग्रंथाचं नाव काय? एक ग्रंथ लिहायचा राहिलाय. ऐका, तो ब्रह्मदेव व्यासांकडे गेला. व्यास म्हणाले आता आमचं वय झालंय, आमचं वय झालंय, आमच्या मस्तकातला ग्रंथ पुस्तकात घ्यायचाय. कुठे घ्यायचाय? पुस्तकात घ्यायचाय. पण व्यास म्हणले आता आमचं वय झालंय, आम्हाला लिहिता येणार नाही, आम्ही लिहू शकत नाही. तुमचा कोण जर लिहिणार असेल तर घेऊन या. सांगाय तयार आहे, सांगाय तयार आहे. त्या ग्रंथाचं नाव महाभारत ग्रंथ आहे. 1.25 लाख श्लोक आहे. किती श्लोक आहे? 1.25 लाख श्लोक आहे. तो ग्रंथ व्यासांच्या मस्तकात आहे. आणि मस्तकातला ग्रंथ पुस्तकात घ्यायचा आहे, लिहायचा कुण्या? आणि व्यासाने आत टाकली. काय आत टाकली व्यासाने? ज्याला कोणाला लिहायचंय ती लिहू शकता, पण आमची एक आट आहे, आमची एक आट आहे. आणि कुठली आट आहे? ज्याला लिहायला बसायचं त्यानं मांडी मोडायची नाही, त्यानं पेट बंद ठेवायचा नाही. श्लोक किती आहेत? 1.25 लाख. ब्रह्मदेवाची स्वारी गेली विष्णूकडं. ग्रंथ लिहताय काय? लिहू की? लिहू. किती लिहायचा? पण त्यांची आठ आहे काय? मांडी मोडायची नाही. आणि व्यासाने सांगताना पेन बंद ठेवायचं नाही. संपूर्ण ग्रंथ असतो बर का. हा, मग किती लिहायचा? आणि तेव्हा विष्णुदेव म्हणतात एक 5000 लिहू बाबा. किती? 5000 लिहेपर्यंत मांडवी मोडणार नाही आणि पेन बी बांधणार ठेवणार नाही. हे द्या सोडून. 1.25 लाख श्लोक आहेत, कुठं तुझं 5000? गाडी पुढे गेली, गाडी पुढे गेली आणि चौकट गाडी फिरली. चौकट फिरली गाडी. गाडी भगवान शंकर कडे गेली. कुठे गेली? गाडी भगवान शंकर कडे गेली. आणि भगवान शंकराकडं गेल्यानंतर म्हणले व्यासाच्या मस्तकात ग्रंथ तो पुस्तकात घ्यायचा आणि त्याला एक आट आहे. व्यासांनी सांगताना ते तोंड बंद ठेवणार नाहीत, लिहिणाऱ्याचा पेन बंद नाही पाहिजे आणि त्यांनी मांडी मोडली नाही पाहिजे. भगवान शंकर म्हणले 10,000 पर्यंत लिहित नाही. विष्णुदेव काय म्हणतात? 5000. भगवान शंकर म्हणतात 10,000. आणि श्लोक किती आहेत? वा, कीर्तनच सारखं झालं. तुम्ही ना काय तो कीर्तन, अशी लेकर तयार झाली पाहिजे. हा, 1.25 लाख श्लोक आहेत. 10,000च्या वर गाड्याच पुढे जायला. 5वा टाक गिर नाही तर 4था टाक, गाडी जागेवर टुटू करायला लागली. तेव्हा भगवान शंकर म्हणले काय काळजी करू नका, काय काळजी करू नका. व्यासांच्या मस्तकातला ग्रंथ पुस्तकात आहेत. आपले चिरंजीव आहेत ना. कोण चिरंजीव? क्या बात आहे. गजानन बाप्पा आहेत ना म्हणले आपले. आहेत ना म्हणे बाप्पा. म्हणले त्यांना सांगा, त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा पप्पांनी पाठवले. पप्पा कोण?
क्या बात आहे. या कीर्तन हे तुम्हाला हात आहे का टाळ्या वाजवायला. लगा लेकर किती गोड उत्तर देते ती. तुम्ही नुसतं माका माकाच बघताय. तुमच्या पोटी लेकर गेलेली उत्तर देते. हा बाप्पा कोण आहे. वा तेव्हा हे म्हणजे आमचं ऐकतेल का. हे म्हणे आमचं ऐकतेल का. हो ऐकतेल की. ठीक आहे. आताची पोरं होती बाई तेव्हा. तुला काय कळतं तुला काय कळतं. आताची पोरं काय म्हणतात बाप्पाला. तुला काय कळतं तुला काय कळतं. वा आज कोण म्हणतं आताची पोरं बाप्पाला. पण माझे त्यावेळेस ते लेकरू गेलं ते म्हणले ते मी पप्पाचा आदर करणारा पोरगा आहे. पप्पा कोण भगवान शंकर. अरे आदर केला तर बाप त्याची कदर करतो. महाराज गेले कुठं. बाप्पाकडे गेले. 72,000 कोटी गणे. किती गणे. 72,000 कोटी गणे. इतके भगवान शंकराचे शिष्य. एवढे शिष्य कुणाचेच नाही. फार मोठा संप्रदाय आहे. कुणाचा. भगवान शंकराचा. हा संप्रदाय झाले. संप्रदाय भरपूर आहे पण एवढे शिष्य कुणाचे नाही. लय 1000 500 4000 2000 10,000 लाख तर गडी नाही तर. हा पण 72,000 कोटी गणे. आणि म्हणजे जा बाप्पाकडं. पप्पांनी सांगितलं म्हणजे सांगा. गेले पप्पांना नमस्कार केला आणि सांगितलं व्यासांच्या मस्तकाचा ग्रंथ पुस्तकात घ्यायचा आहे. तो लिहून काढायचा आहे. आणि भगवान शंकराने तुम्हाला तुमच्याकडे आम्हाला पाठवलंय. तेव्हा पप्पा म्हणे लिहू की. लिहू की म्हणे. पप्पांनी सांगितलंय ना हरकत नाही म्हणे. मग आणा दही आणा बरो आणा. काय आणा. बरो आणा कागद आणा. आणि मग ते भगवान आता जे गणपती आहेत ना. आता ते कुंभारा आडाने आहे का हे मला काय माहित नाही. पण पहिले जे गणपती होते ना त्याच्या हातात पेन असायचा. कुणाच्या. गणपतीच्या हातात पेन असायचा. आता पेनच कुठे गेला कोणा ठेव. हा म्हणजे बाप्पाच्या हातात पेन जे आहे ना ती महाभारत ग्रंथ लिहायसाठी त्यांनी पेन घेतला. पेन घेतला पेन. आणि व्यासांच्या मस्तकाचा ग्रंथ पुस्तकात घेण्यासाठी दही घेतलं कागद घेतला बरो घेतले. पण त्यांनी सांगितलं माझी एक आठ आहे. आता म्हणजे ह्याची कसली आठ आहे. आता ह्यांची आठ ह्याला काय माहित नव्हती. कोणाची. व्यासांची आठ बापाला माहित नव्हती. आता म्हणजे ह्याची काय आठ आहे. पण मोठी लोक शहाणे असतात. मोठी लोक ज्ञानी असतात. त्यांनी तारलं म्हणजे बोला काय बोलायचंय तुम्हाला ते. तेव्हा बाप्पा बोलले. काय बोलले. गणेश बाप्पा म्हणजे माझी लिहायची तयारी आहे. पण जो सांगणार आहे त्याचं मला 1.25 लाख श्लोक होईपर्यंत तोंड बंद चालणार नाही. काय त्याचं तोंड बंद चालणार नाही. आता यांची आठ्याला माहित होती का. अजिबात नव्हती. तेव्हा व्यास हुशार आहे. व्यासांचं वय झालंय. तर व्यास म्हणले बाप्पा आमची आठ काय आहे या तुम्हाला माहिती काय. आमची आठ पेन बंद चालणार नाही आणि मांडी मोडायची नाही. पण बाप्पा म्हणते तुमची आठ मला मान्य आहे. तुमची आठ मला मान्य आहे. पण माझी आठ मला तोंड बंद चालणार नाही 1.25 लाख श्लोक होईपर्यंत. आणि मांडी मोडायची नाही. पण व्यास हुशार आहे. व्यास म्हणजे आपलं वय झाले. वय झाले आणि एखादी गाडी बंद पडू शकते चढ लागल्यावर. आणि सगळं श्लोक कुठे. तेव्हा व्यास म्हणतात काही श्लोक
बाप्पा कुठं असतील तिथं आमची गाडी थांबल, तिथं आमची गाडी थांबल. पण तो कुठ श्लोक जो आहे तो तुम्हाला सरळ घेऊन तुम्हाला सरळ करून लिहावं लागेल. तेव्हा बाप्पा काय म्हणते, आका महाभारत कुठ सांगा लिहायला तयार आहे. आका महाभारत कुठ सांगा लिहायला तयार आहे. एका मांडीवर 1.25 श्लोकाचा महाभारत माझ्या बाप्पाने लिहिलाय. बाप्पाने लिहिलाय. बाप्पाने गणराया तुझं विनविन कुणाला, गणराया तुझं विनविन कुणाला, महाभारत लिहून काढला. महाभारत 1.25 श्लोकाचा ग्रंथ बाप्पाने लिहून काढला. त्यांचं नाव काय आहे? गजानन. काय नाव आहे? गजानन नाव आहे त्यांचं. पण व्यास म्हणले गजानना, अरे तू 1.25 श्लोकाचा ग्रंथ एका मांडीवर लिहून काढला. आमचं तोंड बंद पडलं नाही, तुझा पेन बंद पडला नाही. गण किती आहे? 72 कोटी गण आहेत. किती गण आहेत? 72 कोटी गण आहेत. 72 कोटी गणाचा पती आजपासून तू गणपती. आधी नाव गजानन आहे. 1.25 श्लोक लिहिले आणि 1.25 श्लोक लिहिल्यानंतर व्यासाने त्यांना पदवी दिली. काय? 72 कोटी गणाचा पती म्हणजे गणपती. आणि त्यांना मान दिला. आता इथून पुढं आता सर्वात आधी तुमचीच पूजा. मग कुणाचं लगीन झालेलं असो, लग्न असो, अरे रानात तेला आवत असो, सकाळ गाडीला किल्ले मारायचे असो, नाहीतर काय बी असो, सर्वात आधी तुझीच पूजा. तो गणराजा गणपती, तो गणराजा गणपती, आधी मला घेई हाती,
आधी मन घेई हाती महाराज तेव्हापासून माझ्या बाप्पाची पूजा आहे. प्रत्येक ग्रंथात नाव ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपद्या तुझे संसोद्या आत्मरेपा देवा तुझी गणेशो सखल प्रकाशो मने निवृत्ते दासो अवधारुजी अहो नव्हे नव्हे आमच्या मामाने सुद्धा बाप्पाला मानले. अगोदर बाप्पाची पूजा करतात. तू सुख हरता तू सुख करता तूच हरता. महाराज आधी बाळूमामाच्या बग्यावर माझ्या बाप्पाची आरती होते. सुख करता दुःख हरता भारता विरगाची नुरवी पूर्वे प्रेम पादयाची सर्वांगी सुंदर वटशे दोराची कंठी धरशी माळ कंठे माळा. महाराज का तर माझ्या मामाचा अवतार कुठला आहे? कुठला अवतार आहे? वा शंकराचा अवतार आहे. शंकराचा अवतार आहे का नाही? बरोबर आहे दादा. हा बोलत राहा. हा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणेवरी डोंगरी राशी गोविंद राणेवरी डोंगरी राशी गोविंद विश्वेश्वर काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणेवरी डोंगरी राशी गोविंद राणेवरी डोंगरी राशी गोविंद राणेवरी डोंगरी राशी गोविंद राणेवरी डोंगरी राशी गोविंद. बाळू मामा काळ तोया बाळू मामा काळ तोया पाय फकाचा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा 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 गुलाबी गुलाबी मामाचा भेटा. हातामध्ये काठी घोगडी पाठी हातामध्ये काठी घोगडी पाठी माझा धंदर मोठा माझा धंदर मोठा. बाळू मामा काढ तुझ्या पायात बाळू मामा काढ तुझ्या पायात बाळू मामा काढ तुझ्या पायात बाळू मामा काढ तुझ्या बाळूमामाचा भगवान शंकराचा अवतार आहे. पण बाळूमामाने सुद्धा लेकराला आधी मान दिला आहे बाप्पाला. हा अगोदर मान आहे तू सुख करता तू दुःख हरता म्हणून त्याचं नमन करायचंय. अभंगाचं पहिलं चरण नवीन गणपती माऊलीचा Gana
नमेला गणपती माऊली सरजा आता गुरुराया दंडवत है. दंडवत घालायचा पण कुणाला घालायचा हे कळलं पाहिजे की नाही. हा दंडवत कुणाला घालतात, नमस्कार कुणाला घालतात, एखादा मोठा अधिकारी असल्यावर. हा त्याच्या पुढे माणूस काय करत, दंडवत घालतं का नाही. हा अधिकारी मोठा असला, बाप्पा एखादा देव बाप्पा असला, है सरपंच असला, माणूस काय करते, साधा नियम बरा असला तरी माणूस म्हणते नमस्कार बोलता. है कुणाला, नियम बरला सरपंचाला बी घालते, नतमस्तक होते. है फुलाचा गुच्छ घेऊ बघा, ऐका टाळ्या वाजवा. मला सुद्धा कळा लेकरा कळतं या राहुलचं लेकरू लई घालणार आहे, पण राहुल दिला पडलाय. ते म्हणतंय आदर करतात पण फुलाचा गुच्छ घेऊन करतात. किती लेकरू हुशार आहे. हे दादा मीच वाजा तुझ्यासाठी टाळ्या. लेकरू घालणारे राव. दिनकरनाला आलाय का नाताला टाक म्हणा आळंदीला. अर्ध आत्या फुलाचाच उद्धार करण. विठाला 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 विठाला. मग अभंगाचं पहिल्या चरणात सांगतात, नमेला गणपती माऊली सारजा आता गुरुडाया. आणि अभंगाचं दुसरं चरण आता, गुरुराया चरणी मस्तक ठेवीला, गुरुराया चरणी मस्तक ठेवीला, गुरुराया चरणी मस्तक ठेवेला, गुरुराया चरणी मस्तक ठेवेला, गुरुराया चरणी मस्तक ठेवीला, गुरुराया चरणी मस्तक ठेवीला, गुरुराया चरणी मस्तक ठेवेला, गुरुराया चरणी मस्तक ठेवेला. आता गुरुराया देवी माते आपुला सुटीला, देवी माते गुरुराया चरणी मस्तक ठेवीला, गुरुराया चरणी मस्तक ठेवीला, आपुला सुटीला, गुरुराया चरणी मस्तक ठेवेला, गुरुराया चरणी मस्तक ठेवेला. गुरुराया चरणी मस्तक ठेवीला, आपुल्या स्तुतीला द्यावी मध्ये. महाराज ते व्यास 1.25 श्लोक ग्रंथ लिहिल्यानंतर नतमस्तक झाले बाप्पाच्या आणि स्तुती केली.
काय केली स्तुती? स्तुती केली स्तुती. मतीविना गती जाते, गतीविना नेती जाते महाराज. पण माझ्या बाप्पाला त्याचं पद त्याला दिलं. एखादा लेकरूलाही शाळा शिकतो, होय, एखादा लेकरूलाही शाळा शिकतो आणि शाळा शिकल्यावर त्याला काय वाटतं? मला एक नोकरी पाहिजे. काय पाहिजे? नोकरी पाहिजे. नोकरी मिळाली परत एक छोकरी पाहिजे. लोक ते हसतंय का नाही? त्याला कळते छोकरी बनल्या. काय पोरं हुशार आहे ती. त्याचं वय किती राव? 3 वर्षाचं असं. कोणाचं आहे रे तू? नाव सांगतो दादा. हा आदमीत पण तू कोणाचा आहे? दादाचा आहे काय? दादाराम शिंदे. कोणाचा दादा? दादा कोणाचा आहे? फार हुशार आहे लोक. हे बबन तर तिला नाते होते. छोकरी मध्ये येऊन हसत ते शिकलं पण मनासारखी नोकरी मिळते का? मिळत नाही. मिळायला पाहिजे पण मिळत नाही. हा मग मी सांगतो आवडलेलं मिळावं का मिळालेला आवडावा? हा अरे आवडलेला मिळावा का मिळालेला आवडावा? मी मराठी म्हणतोय आवडलेला मिळावा का मिळालेलं आवडावा? मिळालेलं आवडावा. घरी गेल्या पप्पाला म्हणायचं मिळालेलं आवडलं का? बायको आवडली का? मिळालेली. आवडलेली मिळत नाही आणि मिळालेली म्हणा बाबा तुम्ही. भांडणं होत्यात घरी जाऊन विठाला 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 दोन चरणाचा भावार्थ आपण घेतलेला आहे. अजून 2 चरण बाकी आहे. वैष्णवाला भोळ समजतात काका. वैष्णवांना भोळ समजतात. त्यातली त्या स्तोत्रवाल्यांना भोळ समजते. येडे म्हणजे पण तुम्हाला माहितीये का? इकडे लक्ष द्या. स्तोत्रवाल्यांना सुद्धा भोळ समजतात. वैष्णवांना भोळ समजतात. आणि ते रोज लोण्याचं गोळ खात्यात. जुनाट चांगलं महाराज. अरे ते जुनं असतं ना ते खरंच सोनं असतं. आणि त्या जुन्यांनी मरल्यात म्हणून आपल्याला हे दिवस आले. जुनी जर मरली नसती ना तुम्हाला हे दिवस आलंच नसतं. आणि त्यांनी हाडाची काळी केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाचे रात्र केले आपल्यासाठी. आणि हे आपण सुखाचे सोहळे भोगतोय आज. त्यांना भोळ म्हणू नका. त्यांना भोळ म्हणूच नका. क्या बात आहे. त्याच्यामुळे तर आपल्याला पैसे भेटतात नाही. अरे दिनकरना तुझ्या खोळाचाच उधार केला गड्या. ती आवाजल्यात म्हणता आपल्याला पैसे मिळले या. आणि खरंच रात्र दिवस आजनं धारा काढण्यात लागाव. एवढीच मोठी किटली घेऊन आयुष्य घालावलंय म्हणून तर पैसे मिळत. त्यांच्यामुळेच पैसे भेटले. खरंच लेकर लेकरच घडते पण घडणारा पाहिजे. धोत्रावरीला कमी समजू नका. अरे ज्या नोटावर धोत्रावाला नाही ती नोट खोटी आहे. ती नोट खोटी चालतच नाही. धोत्रावाला असलाच नोट चालती. कोण धोत्रावाला? क्या बात आहे गांधीजी. क्या बात आहे. हुशार आहे. याला चाणक्य नीती म्हणायचं. दादा सांग केला का? वेदांत दादाराम शिंदेचा
दादरा कुणाचा आहे लोक नातून लयच हुशार येतं गाड्या ए माझ्याकडे नाव रे ह्यांना नावच करत ह्यांचं गोड एकदम भारी हा अरे त्या महात्माजीचा जर फोटो नसला नोट होतो नोट फोटी चलती नोट चालत नाही धोत्रवाडीला भोळा समजू लागा अभंगाचं तिसरं शरण गुरु ऐसा नाही सका गुरु तुझा ऐसा नाही सका कृपा कर निरंकार धरी हाती कृपा कर निरंकार धरी हाती गुरुराय चरणी मस्तक ठेविला गुरुराय चरणी मस्तक ठेविला कृपा करो निरंकार धरी आता गुरुराय चरणी मस्तक ठेविला गुरुराय चरणी मस्तक ठेविला तिसरं चरण सांगतो गुरु राया तूच ऐसा नाही सखा कृपा करून रंका धरी हाती रंका सांगितले त्याच्या विना सखा नाही आपण सगळी गाराणी कुणाला सांगतो आई गाराणी कुणाला सांगतो आपली हा अजून एक सखा आहे ना आपण सकाळचं पाया पडायचं होतं इथं सकाळचं पाया पडायचं ना इथं आणि काय सांगतात सखाय तो आपला कोण बाप्पा हा ती आपली गाराणी ऐकतो म्हणून तर त्याचं कान मोठं इथं गाराणी ऐकायसाठी भक्ताची गुरु राया तुझा ऐसा नाही सका कृपा करुणी रंका धरी हाती कृपा करतो तो आपल्या करतो केली कृपा कोणावर केली माहितीये का आपल्या बी करतो अरे तो चोखोबा आहे चोखा मेल्याचं आईचं बाळात पण केलं कृपा केली त्याच्यावर हा सामान्य गोष्ट नाही ती बाळत पण केलं कृपा करतो पण निष्ठा पाहिजे हे निष्ठा पाहिजे पण आज सारी निष्ठा निष्ठीच आहे सारी निष्ठा निष्ठी आहे हे व्यवहारात खोटी नोट चालत खोटी नोट या बात आहे वा फाटकी नोट चालती पण खोटी नोट फाटकी चालते का नाही वा हे लेकरांना कळते अरे फाटकी चिटकावलेली चालती पण खोटी आणि ती कोण वळा तर खोटी नोट वा अरे ह्याला मॅनेजरच करावा एकच नंबर पोर गई हा काय थोडा शिकल मॅनेजर फचिल खोटी नोट आणि फाटकी नोट चालती हे आता परमार्थातलं सांगतो अरे परमार्थ बुहळी भक्ती चालते काय चालते बुहळी भक्ती चालते पण खोटी भक्ती चालत नाही आणि कराय गेला तर ती बापाला ओळखी येते बोळा भाव देवाला आवडतो पण खोटा भाव देवाला आवडत नाही ऐका आज खऱ्याला किंमत राहिली नाही गप्प बसा की आता का हे लेकर शांत राहा कीर्तन आता राहिले फक्त 5 मिनिटं संपायचा विषय हा आम्ही बरोबर 6:15 चालू केले तुम्ही उशिराला आमचा त्या दोष नाही पण खऱ्याला किंमत राहिली नाही दादा हो जागे व्हा जागा व्हा खऱ्याला किंमत राहिली नाही महाराज खऱ्याला किंमत राहिली नाही म्हणजे खऱ्याला त्या लेकराला कुणीतरी दाबा की ऐका खऱ्याला किंमत राहिली नाही ज्वारी बाजरी गहू मका स्वस्त आहे का महाग आहे महाग आहे वा चला केळी सफरचंद चक्कू मोसंबी द्राक्ष बटाट
महाग का स्वस्त आहे? महाग आहे. वा, महाग तर महाग. आता बदलायचं नाही बरं का. आता लॉक केलं काका. आता बदलायचं नाही. डिस्काउंट घेऊन घेते. लई हुशारे काढायला लेकरू ही. ह्याला डिस्काउंट जर करतो या. हा, खरंच लेकरू हुशार आहे. ऐका, हे महाग आहे हे तुम्ही म्हणता. अरे गव्हापासून काय तयार होतो? टोस्ट, बिस्किट, खारी, अजून बटर, अजून अनेक पदार्थ होते. अनेक. हा, पाव पण होतो. बरोबर आहे. खारी कशी पावशेर आहे? 30 रुपये. बरोबर आहे. दादाचं बरोबर आहे. 30 रुपये पावशेर खारी. 3 चोक 12. कशी किलो झाली? 120 रुपये खारी किलो आहे. झाली कशापासून? गव्हापासून. गहू कसा किलो आहे? 40 रुपये आहे. पण खारी 120 रुपये किलो आहे. खाऱ्याला किंमत राहिली का? तुम्ही कामच करून मिळाला. अरे प्रक्रिया करायची का? जाऊ द्या. ही मकाची मका 20 ते 22 रुपये किलो आहे. मका 20 ते 22 रुपये किलो आहे. आणि मकाच्या पापड्या 200 रुपये किलो आहे. प्रक्रिया करायची का रे? कीर्तन काय असतात? अरे कीर्तनात हे समजून घ्यायचंय. आपण एके दिशेने चाललोय का? आमची माता रात्रंदिवस कष्ट करून तिचं काबाड कष्ट. अरे मनकटी हे झालं. प्रत्येकाला दुखणं मनक्याच आहे. वेगळं दुखणंच नाही. ज्यांनी 10-10% हिरीत काम केलं ती माय माझं म्हणती काही चुकत नाही. पोटात एक लिकरू असायचं 9-9 महिन्यापर्यंत. ती तळात पाठी घ्यायची आणि शेंडपाठीपर्यंत जायची. शेंड्यातलं तळात यायची. तिचं काही चुकत नाही. पण आम्ही शेणाच्या पाट्या उचलून मेलो. आम्हाला 40ला दुखणं झालंय. कशाचं? मनक्याचं. खऱ्याला किंमत राहील नाही. हाडाची काड्या केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. अरे मला हाणणारे दुसरीच हाणते ती. खऱ्याला किंमत राहिली नाही. ठीक आहे. केळी, सफरचंद, बटाट ह्याच्यापासून काय होतं? ज्यूस काढतात. बटाट्याचं वेपर्स. बटाटा 30 रुपये किलो आहे. आणि बटाट्याचं वेपर्स 280 रुपये किलो आहे. 40 जाऊ दे. 40 आपल्याकडे बापाच आहे. कुठं द्यायचंय आपल्याला? 50 रुपयाला 1.25 किलो. हा, बटाटा 50 रुपयाला 1.25 किलो आणि 280 रुपये किलो वेपर्स आहे. खऱ्याला किंमत राहिली का? अरे बटाटा 10 रुपये जरी किलो झालं तर वेपर्स कमी होत नाही. त्यांच्या मालाची किंमत त्यांनी ठरवायची आणि आपल्याला मालाची किंमत त्यांनी ठरवायची. यार सरकार किंमत राहिली का? अरे तुम्हाला सारे फसवणारी झाल्यात. तुम्ही फसताय. अरे तुमच्या हातात आहे. तुम्ही जागा व्हा. म्हणून आमचे साधू संत म्हणले मोठ्या जागे व्हा रे आता. मोठ्या जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथा. देवा माता. माता पण आपण सावध व्हाय ना. सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. अरे हे झालं प्रपंचातलं. तुम्हाला तर परमार्थातलं सांगतो. परमार्थातलं सांगतो. हे प्रपंचातलं झालं. सावध व्हा. आता परमार्थातलं सांगतो. परमार्थात सावध व्हा.
ए ज्ञानेश्वरी गाथा 4092 अभंगाचा गाथा मिळतो 350-400 रुपयाला. केवढ्याला मिळतो? 4092 अभंगाचा गाथा केवढ्याला मिळतो? हो 700 श्लोकाची ज्ञानेश्वरी आहे. 500 रुपयाच्या वर गेली नाही अजून. किती रुपयाच्या वर गेली नाही? 500 रुपयाच्या वर गेली नाही. तुम्हाला परमार्थातलं सांगतो. अरे 4092 अभंगाचा गाथा मिळतो 450 रुपयाला. पण त्यातला एक अभंग सोडवायला 40,000, एक अभंग सोडवायला 7,000, एक अभंग सोडवायला 80,000. खऱ्याला किंमत राहिली काय? खऱ्याला किंमत राहिली का? ऐका, खऱ्याला किंमत आहे का? गाठा मिळतो 450 रुपयाला आणि अभंग सोडवायला 80,000. ह्याच्या बापाची ठेवाय काय? अरे घ्या रे, कीर्तनाला पैसे लागत नाहीत, कीर्तनाला पैसे लागत नाहीत, कीर्तनकाराला पैसे लागतात. अरे घ्या, पण किती घ्या? आई तू भाजी करते ना घरी? करते का घरी भाजी? किती माणसाचं कुटुंब आहे? 7 माणसाचं. मग 7 माणसाला किती लिटर भाजी करता तुम्ही? 1.5 लिटर भाजी करता. मग 1.5 लिटर भाजी कराय 1.5 किलो मीठ टाकते का नाही तू? नाही टाकत होय? का टाकीत नाही 1.5 किलो? आता 1.5 लिटर भाजी म्हणलं तर 1.5 किलो मीठ नको होय? अगं बाया खराट होती म्हणतोय मी. ह्याला समजले तू गाड्यानी. 1.5 लिटर भाजीला 1.5 किलो मीठ लागत नाही. मग किती लागतं? चवीपुरतं. किती लागतं? चवीपुरतं. तसं कीर्तनाचे पैसे चवीपुरतं घ्या की लागतं. चवीपुरतं घ्या की लागा. अरे परमार्थ खारट होईल ना. परमार्थाला अधोगतीला ही आजचे महाराज लोक अधोगती करायला आजचे महाराज लोक आहेत. असल्यांना महाराज म्हणू नका. जे साधू संतांच्या संत कथा सांगतात त्यांचं चरण धरा. लय मोठा महाराज, लय मोठा 70,000 दिला मोठा महाराज असतोय. लय रडावलं, लय हसावलं. लका असला एखादा हाय काय अभंग गात्यात? लय रडावलं, लय हसावलं. आज बी महाराज हाय काय अभंग एखादा? अरे तर तो बी मातीत जातो आणि ऐकणारा बी मातीत घालतो. कैसे झाले साधू अंगा लावून या राख डोळे झाकून त्याची ताप. दिवसा दरोडे तुमच्या घरावर तिकर लावून. पहिलं रात्री पडायचं, आता दिवसाच पडते. सावध व्हा, सावध. मग 1.25 लाख श्लोकाचा महाभारत आहे. लिहिणाऱ्याने काय घेतलं? काहीच घेतलं नाही. फक्त एकच वरदास्त्र आहे, 72 गणाचा. एकच पदवी दिली. तू गणाचा गणपती तूच आहे म्हणून गणपती नाव पडलं, नाहीतर गजानन नाव होतं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता
एका जागी परत 15 बाया मागा जा. एका जागी फक्त प्रत्येकाला वाटत नको बसू. आधी एकमेकाला ऍडजस्ट करायचं. विठाला 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 ऐका तुका म्हणे माता हे पिता गुरु बंधू तूच कृपा सिंधू गणराया. हे पप्पा आपली माता भी है आपला पिता भी है. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूच कृपा सिंधू गणराया. तो आपल्या कृपा पण करतो पण त्याचा भाव कसा पाहिजे निष्ठेचा पाहिजे. निष्ठा निष्ठीचा चालत नाही. मग या श्री गणेश तरुण मंडळ 40 शिंदे मळा या तरुण मंडळाचा अतिशय भाव निष्ठेचा भाव आहे. अरे एवढा एवढा गणपती चिखलाचा केलता 40 का 42 वर्षापूर्वी. इकडे लक्ष द्या. 42 वर्षापूर्वी एवढा एवढा गणपती केलता. नानी तुझं लगीन झालं का तेव्हा? आपाचं लगीन झालं का? हिला काय सांगू नको घेतावा. आपाच्या लग्नाच्या आधी अरे 42 वर्ष झालं चिखलाचा गणपती केलता आणि भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाचा उत्सव केला. हे लोक पाडले ठिकाणे
इकडे लक्ष द्या. महत्वाच्या टायमाला कारवा लावला आहे. इकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी चाललंय हे. हो 42 वर्षापूर्वी यातल्या महिला बऱ्याच नव्हत्या इथं. ठराविक माता होत्या, फक्त आपल्या आयाच असते. सुनात एक नसल. राग होता त्याची नाणी असेल तेवढी, आणि राग होता त्याची नाणी जवळ तरुण असेल तेव्हा म्हणले असेल ह्या मुडद्याला तर काही कामच नाही. तिच्या दारात बसवला होता का? अरे भाग्यवान आहे आमची मग. हो तिच्या दारात बसवला. किती वर्ष बसवला होता तिथं? 20 वर्ष वस्तीत गणपती बसवला. आणि तिथं वस्ती वाढत गेली, जागा आपली पडायला लागली. कार्यक्रम अतिशय. अरे मिरवणूक बघावी तर फक्त गणेश तरुण मंडळ 40. काय त्या पोरांचा ठास असतो. माझ्या गणपतीच्या मिरवणुकीत मी बक्षीस घेणार. एक गाव एक गणपती अशी भव्य दिव्य मिरवणूक भरणेवाडी अंथरुण्यात अशी मिरवतात. का तर बाप्पा त्यांची निष्ठा आहे तेवढी. 20 वर्ष वस्तीत उत्सव केला, जागा आपली पडायला लागली. म्हणून आज पाटबांधणारे खात्याने या ठिकाणी बाप्पाला जागा दिली. कोण आहे बुद्धी सुचवायला? हा तोच आहे ना. अरे या ठिकाणी काय सोपं आहे मंदिर करायचं शासनाच्या रानात? पण बाप्पांनी त्या साहेबाला बुद्धी दिली आणि या ठिकाणी भव्य दिव्य असा मंडप. आणि आपल्याच गावचा असं पुत्र एक जन्माला आलं. निरपेक्ष भावनेचं, निष्ठेचं, कर्तृत्ववान. महाराज त्यांना सद्बुद्धी तर आहे, पण माझ्या बाप्पाने सद्बुद्धी दिले आणि एवढा ब्लॉक दिला महाराज. काय थोडा ब्लॉक आहे काही? जवळजवळ 4 गुंठ्याचा ब्लॉक असेल. ही सुंदर असा ब्लॉक आपल्याच गावचं सुपुत्र हरिभक्त नाही माझ्या कोण जरी नाही झालं पण एक दिवस होत्या. काय बाप्पाच्या दारात बोलतोय मी. आमच्या मामाची कृपा झाल्या काय लागते त्याला. आपल्याच गावचे सुपुत्र कॅबिनेट मंत्री आहेत ते मान्य नामदार दत्तात्रय विठोबा भरणे. त्याच्या माध्यमातून एवढा मोठा असा भव्य दिव्य इथं ब्लॉक पडलाय. अरे एक दिवस हे मंदिर सुद्धा होईल, फक्त निष्ठा राहू द्या बाप्पावर. टाळ्या वाजवा हात नाही तर काय बाप्पाला म्हणून काय आनंद झाल्यात माझी भक्त. अरे टका टका त्याला ऐकू गेलं पाहिजे. म्हणून आज बाप्पाच्या चरणी नतमस्तक हो. का तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तोच कृपा सिंधू. गणराया त्याच्या चरणावर आपण नतमस्तक हो. पुढची 5 वर्ष अशीच मामाला मिळू द्या आणि याच्या मोठा सभा मंडप हो. मामाच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम 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 तुकाराम. नवीला गणपती हॅलो हॅलो झालं चालू राहा. त्याला मेकॅनिकल कोणाचं काम आहे बेटा. सगळं जग जणात जुळल्या मग काय मारावं लागेल. हॅलो ते माऊली सारला आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविना आपुल्या स्तुतीला द्यावे मती. गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करुणी रंका धरी हाती. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझ कृपा सिंधू गणराया. म्हणून सर्वांच्या वतीनं आज आपण गणरायाचा मोठा उत्सव करणार आहोत. आता पुष्पवृष्टी होईल, नंतर आरती होईल आणि नंतर भोजन होईल. हो मला आप्पांनी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं महाराज गणपती उत्सवात कीर्तन करायचंय बरं का. कीर्तन करायचं म्हणजे करू की कीर्तन. काय लागतंय कीर्तनाला? आपल्याच घरचं आहे सगळं. काय लागतंय त्याला?
आज युट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन आजचं कीर्तन तुम्हाला आयुष्यभर बघायला मिळणार आहे. युट्यूब चॅनलवर कीर्तन आहे, हे लाईव्ह चालू आहे. चॅनलचा नाव आहे भक्ती योग चॅनल इंदापूर. गजानन कुदळे याला सबस्क्राईब करा आणि हे आनंदाचा सोहळा आयुष्यभर बघा. आता 42 वर्षापूर्वी जर कॅसेट काढलं असतं तर आपण त्यात एवढा दिसला असता. आता ही लेकरं उद्या लेकरं बाळा झाली. म्हणून हे युट्यूब चॅनल महाराज आले, त्यांचे आभार श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीनं. गजानन कुदळे यांचा आभार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो. आता प्रसाद होईल. असाच उत्सव करत चला आणि अशी लेकरं घडू द्या. तुम्ही घडला हे बी घडू द्या. म्हणून सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज चॅनलचं नाव लक्षात ठेवा, भक्ती योग माऊलीचा इंदापूर आहे त्यांचं नाव आहे. येथे 3 ते 4 दिवसात तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटेल. म्हणून मी सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 Gracias.
Thank you.